असं विवोचं नाही काय माहिती विवोच्या कॅमेऱ्याची चांगली होती. मला निघायला काम सांगले सोडून द्या म्हणून जरा झालं उशीर मला. नेहमी तू घरच्यांचीच कामं करत बस. तुझ्या प्रेमाची अजिबात काळजी आहे. जशी आई आपली लेकराची काळजी घेते ना अगं तशी माझी वहिनी मला लेकरासारखी जपते. आणि मला माझे दादा आहेत ना मला काही न सांगता ओळखून घेतात आणि मला काय हवं आहे ते सगळं अवेलेबल करतात. म्हणजे दादा वहिनी तुझे आई बाबा आणि मी कोणीच नाही करू. माझ्यावर भरभरून प्रेम करते. मला तू जीव लावतोय म्हणून वेळाबाई तुला न चुकता रोज मी भेटायला येतो. वाट बघतेस कॉलेजमध्ये तिकडे तुझ्याकडे बघायला बोलायला तुझ्याशी मला खूप लाज वाटते. हे बघ आणि तुझा चेहरा ना माझे नाही मस्त दिसते किती सुंदर दिसते बघ. असं वाटतंय की इतका घ्या काहीतरी बघ 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 किती लागलीस पण आता तर एवढी सुंदर दिसतेस ना. अगं असं वाटतंय जणू सुकुमार माझी कड़ीस थी. हमें आदत नहीं है किसी पे फिदा होने की लेकिन आपका अंदाज निराला था हम संभल न पाए. क्या बात है आजकाल शायरी बापरे एवढा बदल झाला मला सांगा. अरे हे की असा आपण लग्न कधी करायचं वेळाबाई लग्नाची एवढी घाई मला की नाही एकदा का जॉब मिळाला ना करूया पुढच्या लग्न बस एवढीच ना. हे बघ लग्न झाल्यानंतर तिथं सदैव मला विचित्र असतील ना. तसं नाही रे. अरे पण मनात मध्ये कधी कधी ना इतकी भीती येते अरे तुझ्या माझ्या प्रेमात मर्यादा कसली आणि भीती कसली का. अशी क्लिअरिटी निघली पाहिजे अशी क्लिअरिटी निघली पाहिजे बाय अशी क्लिअरिटी पाहिजे. जणू आनंदाचा बघ दोन पक्षी दादाजी भाऊ अगदी त्या डोकाखाली बघू ना जिराफ सारखी मानवर बघ प्रीतीचा रंग गुलाबी बघ प्रीतीचा रंग गुलाबी गगनी उजळला. बघ प्रीतीचा रंग गुलाबी गगनी उजळला.
चक्षू अगं मला खूप उशीर झाले ग. झालं आले आल्या पुन्हा ते उशीर झालाय. बाय पाणी जास्त लागणार रे. बाय 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 थांब की थोडं. अरे, इतकं पुस्तक आहे. अरे, थांब की थोडं. हे नेहमी आला वेळ. नेहमी. आता थोडं कमी आहे. वैभव? तू? आणि इथं? कशी आलायस? का तुला हे वाटलं मी तुरुंगाची खाली बोलतोय म्हणून तुला आनंदच झाला असेल काय? पण तुला माहित आहे की या वैभवला कुणीच बंधनात ठेवू शकत नाही. अरे पण तू का बरं इथं आलास? कालास पण अगं तुझ्या प्रियकराने तुला आणि मला एकांत बघितलं ना तर वाईट वाटेल नाही बोला. हे बघ